नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील नामांकित संस्था क्रेडाई नाशिक मेट्रोच्या वतीने जळगावात नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो जळगाव एडिशनचे आयोजन करण्यात आले आहे। 7, 8 आणि 9 मार्च 2026 या कालावधीत हा एक्स्पो होत असून नाशिकमधील विविध गृह प्रकल्प, प्लॉट्स व गुंतवणुकीची संधीची माहिती जळगावकर नागरिकांना येथे मिळत आहे। नाशिकमध्ये येऊनच बघा अशी साथ घालत या एक्स्पोला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। नमस्कार जळगावकर, हा 3 दिवसाचा महोत्सव 7, 8 आणि 9 खास क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे आयोजित करण्यात आलेला आहे। प्रॉपर्टी एक्झिबिशन 10 वर्षापूर्वी, साधारण 10 ते 12 वर्षापूर्वी क्रेडाईचं एक्झिबिशन इथे झालेलं आहे। आता 12 वर्षानंतर हा सुवर्णयुग आलेला आहे। इथे साधारण 25 बिल्डरनी इथे भाग घेतलेला आहे आणि मोर दॅन 150 प्रॉपर्टीज इथे शोकेस केलेले आहे आणि 18 लाखापासून इथे प्रॉपर्टी अवेलेबल आहे। म्हणजे तुम्हाला प्लॉट्स, शॉप्स, कमर्शियल्स, फ्लॅट्स 10 करोडपर्यंत तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी एका छताखाली तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्याच्यामुळे इथे आपण एक AC डोम केलेला आहे, ज्याच्यात 220 टन याचे AC लावलेले आहे। म्हणजे लोकांना अक्षरशः जळगावकरांना थंडीचा अनुभव इथे, काश्मीरचा अनुभव इथे घेता येईल अशी इथे व्यवस्था केलेली आहे। तरी माझी सगळ्या जळगावकरांना एकच विनंती आहे का तुम्ही इथे येऊनच बघा। म्हणजे आमच्या ॲडचा कॅप्शनच आहे का इथे तुम्ही प्रॉपर्टी सिलेक्ट करा, नाशिकला या, येऊनच बघा आणि तुमच्या प्रॉपर्टीचं स्वप्नातलं घर निवडा इथे। सर, आपलं नाव? मी स्वतः मनोज खिवसारा, व्हाईस प्रेसिडेंट आणि प्रॉपर्टी एक्झिबिशन हेड क्रेडाई नाशिक मेट्रो। क्रेडाईतर्फे हे जे काय प्रॉपर्टी एक्स्पो इथे लावण्यात आलेलं आहे, त्याच्यात नाशिकच्या बहुतांशी प्रॉपर्टीज आम्हाला इथे एका छताखाली बघायला मिळत आहेत। महिन्याभरापासून ही टॅगलाईन चालूच होती की एकदा नाशिकमध्ये येऊन तर बघा। तर त्यावेळेस घरच्यांचा, साधारणचा फॅमिली मेंबर्सचा विचार चालला होता की एखादी प्रॉपर्टी आपण बघावी। जळगावच्या बाहेर पडून पुणे मुंबई तर खूप कठीण होतात, पण त्या मानाने नाशिकला खूप चांगल्या प्रॉपर्टीज आहेत, वातावरण देखील खूप चांगलं आहे। तर विचार होत होता म्हणून इथे बघायला आलो। तर बऱ्यापैकी इथे सर्व प्रॉपर्टी पाहायला मिळाल्या नाशिकच्या वेगवेगळ्या भागातल्या। आणि बघायला गेलं तर जळगावच्या पेक्षा कॉम्पिटेटिव्ह चांगले रेट्स आपल्याला तिथे पाहायला मिळत आहेत। त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंटसाठी ही खूप चांगली जागा नाशिक ही असू शकते असं वाटलं आणि बघायला आलो आहे। आता विचार चालला आहे कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करण्याचा, स्वतःच्या राहण्याच्या दृष्टीने देखील आणि इन्व्हेस्टमेंट म्हणून देखील याचा निश्चित जळगावकरांना फायदा होऊ शकतो। मी डॉक्टर योगेंद्र कासट, आयुर्वेदाचार्य आहे।